SQAAF शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा पोर्टलवर शाळा स्वयंमूल्यमापन कसं भरायचं, क्षेत्रामधील मानक व स्तर कसा निवडायचा, मूल्यमापन करताना काय पुरावे लागतील, गुगल ड्राईव्हची लिंक तयार कशी करायची। नमस्कार मित्रांनो, मी रामप्रसाद वाघ, तुम्ही पाहताय मराठी कॉर्नर आणि या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। यासाठी मित्रांनो तुम्हाला सगळ्यात अगोदर तुमच्या मोबाईलमधील गुगल क्रोम हे ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर बघा ही लिंक किंवा वेबसाईट या ठिकाणी टाईप करायची आहे। टाईप केल्यानंतर अशा प्रकारची वेबसाईट ओपन होईल, तिला तुम्हाला ओपन करायचं आहे। मग ओपन झाल्यानंतर खाते तयार करा, लॉग इन आणि पासवर्ड बदला हे दिसेल। आपण अगोदर खाते तयार केलेले आहे म्हणून आता आपल्याला लॉग इन करायचं आहे। आपण तयार केलेला लॉग इन ID आणि पासवर्ड टाकून आपल्याला लॉग इन व्हायचं। लॉग इन झाल्यानंतर आपण जी शाळा इथं आपली लिंक केली आहे त्या शाळेची इथं सर्व माहिती तुम्हाला दिसेल आणि लगेच खाली मानक क्रमांक 1 पासून मानक क्रमांक 128 पर्यंत असे क्रमानं मानक दिसतील। या ठिकाणी तुम्हाला मानक दिसत आहे। मानक क्रमांक 1 पासून 128 या सर्व मानकांची आपल्याला या ठिकाणी माहिती भरायची आहे। आपण एका मानकाची माहिती ज्या पद्धतीने भरू त्याच पद्धतीने सर्व मानकांची तुम्हाला माहिती भरायची आहे। आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला सबमिट बटन वर क्लिक करायचं आहे, परंतु ते केव्हा 128 मानकांची माहिती भरून झाल्यानंतर आपल्याला सगळ्यात शेवटी सबमिट बटन क्लिक करायचं आहे। तर एका मानकाची माहिती आपण कशी भरायची याचा थोडक्यात आढावा घेऊ। कोणती मानक आपल्याला लागू आहे किंवा लागू नाही याचं विस्तृत माहिती पुस्तिकेमध्ये देण्यात आलेली आहे। त्याचं एकदा वाचन करावं, त्यानंतरच स्वयंमूल्यमापन भरण्याला सुरुवात करावी। तर आपण एका मानकाची या ठिकाणी प्रत्यक्ष माहिती भरून पाहूया। मानकावर क्लिक केलं की मानक या ठिकाणी ओपन होईल। ओपन झाल्यानंतर बघा सर्वात अगोदर स्तर निवडावा। स्तर निवडावा म्हणजे आपल्या समोर स्तर 1 2 3 4 असे 4 स्तर दिलेले आहे। प्रत्येक स्तराला एक डब्बा दिलेला आहे। त्या डब्यामध्ये तुम्ही क्लिक केलं म्हणजे त्याचा रंग बदलेल, म्हणजे आपण तो स्तर निवडला आहे असं गृहीत होईल। आणि आपण स्तर नेमका कोणता निवडावा आणि स्तर निवडल्यानंतर त्यासाठी लागणारा पुरावा मार्गदर्शक पुस्तिकेमध्ये देण्यात आलेला आहे। त्याचा संदर्भ घेऊन आपण स्तर निवडू शकता। हे बघा या ठिकाणी नमुना दाखल एक पुरावा मी दाखवलेला आहे। स्तर निवडल्यानंतर तुम्हाला तुमचा जो स्तरासाठीचा पुरावा आहे तो गुगल ड्राईव्हला अपलोड करावा लागेल आणि अपलोड केल्यानंतर त्याची लिंक तयार करून ती लिंक तुम्हाला या ठिकाणी पेस्ट करायची आहे। या ठिकाणी प्रत्येक स्तरासाठी वेगवेगळे मानक दिलेले आहेत, ते तुमच्या समोर तुम्हाला दिसत आहे। आणि मग सगळ्यात शेवटी तुम्हाला पुरावा दिसते। मग पुरावा हा PDF, फोटो, ऑडिओ, व्हिडिओ कोणत्याही स्वरूपात असू शकतो। तुमच्याकडे उपलब्ध असलेला पुरावा तुम्हाला गुगल ड्राईव्हला अपलोड करायचा आहे। त्याची लिंक पुराव्याच्या खाली जो डब्बा दिलेला आहे त्यामध्ये पेस्ट करायची आहे। बघा मी या ठिकाणी 4.1 हा एक स्तर निवडत आहे आणि स्तर निवडल्यानंतर त्या डब्याचा रंग बघा बदललेला आहे। म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्ही तो स्तर निवडलेला आहे आणि त्यासाठी आवश्यक असलेला पुरावा अपलोड करून त्याची लिंक या ठिकाणी खालच्या डब्यामध्ये पेस्ट करायची आहे। पेस्ट करण्यासाठी त्या डब्यामध्ये कर्सरला थोडा वेळ प्रेस करून ठेवा। प्रेस करून ठेवल्यानंतर पेस्ट तुम्हाला ॲक्टिव्ह झालेलं दिसतं आणि मग पेस्टवर क्लिक केलं की तुमची लिंक पेस्ट होईल। गुगल ड्राईव्हची लिंक कशी तयार करायची हे आपण सर्वात अगोदर बघूया। गुगल ड्राईव्हला ओपन केलं। ओपन केल्यानंतर बघा प्लस या बटनाला क्लिक करा। त्यानंतर फोल्डर तयार करा। फोल्डरला मानक क्रमांकाचं नाव द्या। आपल्याला या ठिकाणी 128 स्वतंत्र फोल्डर आपल्याला तयार करायचे आहे आणि त्याची लिंक त्या ठिकाणी पेस्ट करायची आहे, म्हणून चुकीची लिंक पेस्ट होणार नाही यासाठी क्षेत्र क्रमांक किंवा मानक क्रमांकाचा स्पेसिफिक नंबरचं नाव फोल्डरला ठेवा, जेणेकरून तोच पुरावा आपल्याला अपलोड करता येईल। फोल्डर ओपन करा। फोल्डरमध्ये आपल्याला हवा असलेला पुरावा अपलोड करा। अपलोड टॅबवर क्लिक करा आणि मग आपल्या मोबाईल नंबरमध्ये जी फाईल तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायची आहे तिची निवड करा, सिलेक्ट करा आणि ती गुगल ड्राईव्हला अपलोड करा। हे बघा मी एक फाईल या ठिकाणी गुगल ड्राईव्हला अपलोड केलेली आहे, ती अपलोड होत आहे। अपलोड झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या एकदा बॅक येऊन फोल्डरवर यायचं आहे।
आणि फोल्डरच्या नावाच्या वर जे 3 टिंबे दिसत आहे त्यावर क्लिक केलं की तुम्हाला कॉपी लिंक दिसेल, त्याला क्लिक करायचं आहे आणि तुमची जी लिंक आहे ती या ठिकाणी कॉपी झालेली असेल आणि तुम्ही ही लिंक तुम्ही जिथं माहिती भरताय त्या ठिकाणी जाऊन पुराव्यामध्ये तुम्हाला ती लिंक पेस्ट करायची आहे। पेस्ट केल्यानंतर हे बघा त्या ठिकाणी थोडा वेळ प्रेस करून ठेवा। प्रेस केल्यानंतर पेस्ट म्हणा। पेस्ट झाल्यानंतर सबमिट बटन या ठिकाणी बघा, सबमिट बटन ॲक्टिव्ह झालेलं आहे आणि मग सबमिट या बटनाला क्लिक करा म्हणजे तुमचा एक मानक या ठिकाणी भरून झालेला असेल। असे तुम्हाला 128 मानके भरायची आहेत। पूर्ण मानके भरून झाल्यानंतर पूर्ण सबमिशन या टॅबला क्लिक करा। या प्रकारे तुम्हाला शाळेचा स्वयं मूल्यमापन करायचं आहे। धन्यवाद। मराठी कॉर्नर चॅनलला सबस्क्राइब करा आणि घंटीचे बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओची सूचना मिळेल।